इयत्ता 7वी विषय इंग्रजी याचा आपण दुसरा व्हिडिओ आज या ठिकाणी तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी नंबर 1 युनिट 1 मधली ॲक्टिव्हिटी नंबर 1 मधील एक भाग पाहिलेला आहे. पोयम कविता पाहिलेली आहे. त्या कवितेमध्ये किंवा इंग्लिश वर्कशॉप त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून काढली असतील. जरी काढली नसली तरी ती पूर्ण करून त्याचे फोटो काढून माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकायचं आहे. आज या ठिकाणी त्याच ॲक्टिव्हिटीमधील एक दुसरी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे द पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती. मराठीमध्ये शब्दांच्या जाती तुम्ही अभ्यासल्या असतील. आता इंग्रजीमध्ये सुद्धा त्या शब्दांच्या जातींचा या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. कविता सुरुवातीला मी वाचतोय, त्याच्यानंतर आपण त्याचं विश्लेषण पाहू. द पार्ट्स ऑफ स्पीच, every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, a magic wand or bridal ring. The verb means action, something done. To read and write, to jump and run. How things are done, the adverb tells, as quickly, slowly, badly, well. The preposition shows a relation, as in the street or at the station. Conjunction join the many ways, sentence, words, or phrase and phrase. The interjection cries out, hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the part of the speech. Author unknown, म्हणजे याचा लेखक माहीत नाही. तर अशा पद्धतीनं ही कविता या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. या कवितेमध्ये शब्दांच्या जाती त्यांच्या उदाहरणासह या ठिकाणी दिलेल्या आहेत. कविता सोपी आहे, फक्त आपल्याला त्या जातींचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. नाउन म्हणजे नाम. नाम ठेवलेलं जे नाव असतं त्याला आपण नाम असं म्हणतो, हे का नाही. नाम किंवा नाव, नाऊन नाम. मग नाम वेगळं असतं. त्याच्यामध्ये काय येतं? फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. मग गावाचं नाव असतं, रस्त्याचं नाव असतं, पर्वताला वेगवेगळ्या स्वरूपाची नावं असतात किंवा व्यक्तीला नावं दिलेली असतात. तर त्याला काय म्हणायचं आहे? नाऊन. इंग्रजीमध्ये त्याला नाऊन असं म्हणतात, म्हणजेच नाम. आता दुसरा सेंटेन्स बघा काय आहे. मग नावं आपण पाहिली. हिमालय पर्वताला नाव आहे, हे का नाही. त्याच्यानंतर स्ट्रीट, रस्ता. रस्त्याला पण काय दिलेले असतात? वेगवेगळ्या स्वरूपाची नावं असतात, हे का नाही. त्याच्यानंतर टाउन, गावाची नावं. गावांचं नाव म्हणजे विशेष नावानं त्या गावाला ओळखलं जातं. सेकंड बघा लाईन. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो, म्हणजे ठेवलेल्या नावाच्या ऐवजी त्या ठिकाणी एक शब्द वापरला जातो, त्याला प्रोनाउन असं म्हणायचं. त्याला मग काय म्हणायचं? प्रोनाउन. मग मराठीमध्ये त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. मग ही, तो,
ते, हे का नाही, तुम्ही, तुमचे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्या प्रोनाऊनचा उपयोग करत असतो. इंग्रजीमध्ये या ठिकाणी 2 प्रोनाऊन तुम्हाला माहितीसाठी दिलेले आहेत. कोणते आहेत? ही आणि सी, ही 2 प्रोनाऊन या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स ॲज ही अँड सी कॅन क्लॅप देअर हँड्स. कवीने या ठिकाणी यमक साधण्याचा प्रयत्न केला. यमक आहे या कवितेमध्ये, म्हणजे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. पहिला नाउन, टाऊन, स्टँड्स, हँड्स, यामध्ये रायमिंग वर्ड आलेले आहेत. तिसरं काय बघा, द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग, वस्तूबद्दलचं वर्णन करणारा शब्द, त्याला काय म्हणायचंय? ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्ह, म्हणजे वस्तूचं वर्णन करणारा शब्द, त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. मग काय शब्द आहे? मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग. मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग, बरोबर आहे का? वस्तूंचं किंवा जे काही घडत असतं त्या घडलेल्या घटनेचं वर्णन करणारा शब्द, त्याला आपण विशेषण असं म्हणतो. विशेषण म्हणतो. टॉल, त्याच्यानंतर लिटल, अशा पद्धतीचे शब्द असतात. त्याच्यानंतर पुढचं बघा, द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. द वर्ब मीन्स ॲक्शन. ॲक्शन म्हणजे कृती, वर्ब म्हणजे क्रिया, क्रियापद, आहे का नाही? तो वर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया, ॲक्शन. ॲक्शन समथिंग डन. वर्ब म्हणजे काय? कृती घडून गेलेली किंवा कृती केलेली असते, तेव्हा एखादी क्रिया करत असतो, त्याला वर्ब असं म्हणायचं. म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला क्रियापद असं म्हणतात. मग कोणकोणती क्रियापद असतात? आपण एखादी कृती करत असतो. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. एक्झाम्पल काय दिलेत बघा. रीड, रीड वाचण्याची क्रिया, राईट लिहिण्याची क्रिया, जम्प उडी मारण्याची क्रिया, रन म्हणजे पळण्याची. म्हणजे अशा स्वरूपाची उदाहरणं त्याची या ठिकाणी दिलेली आहेत. हाऊ थिंग्स आर डन द ॲडव्हर्ब टेल. हाऊ थिंग्स आर डन द ॲडव्हर्ब टेल. आता कृती कशी घडली हे कोण सांगतं आपल्याला? तर ॲडव्हर्ब सांगतं. त्याला काय म्हणायचं? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. क्रिया कशी घडली ते सांगण्याचं साठीचे शब्द कोणकोणते आहेत बघा. क्रिया विशेषण, क्रिया सांगणारे शब्द क्विकली, स्लोली, बॅडली, वेल, म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं त्याची आहेत. क्रिया अशा पद्धतीनं घडत असतात. त्याला काय म्हणतो आपण? क्रिया विशेषण शब्द. क्रिया दर्शवणारा शब्द, क्रिया कशी घडून गेली किंवा क्रिया कशी घडली असा सांगणारा शब्द, त्याला काय म्हणायचं आपण? ॲडव्हर्ब असं म्हटलं. त्याच्यानंतर पुढं काय दिले बघा. द प्रोपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय, त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन त्याचा संबंध दर्शवणारा शब्द, संबंध, संबंध दाखवला जातो त्याच्यातून, त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन्स कोणकोणते आहेत शब्दयोगी अव्यय? इन, ॲट, ऑन, अंडर, आउटसाईड, अशा पद्धतीचे, त्याला प्रिपोजिशन असं म्हणायचं. दुसरा शब्द काय? कंजंक्शन. कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज सेंटेन्स, वर्ड्स और फ्रेज अँड फ्रेज. कंजंक्शन जॉईन, कंजंक्शन काय करतंय? दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडून त्याच्यापासून
फ्रेज तयार करते. म्हणजे दोन वाक्याला जोडणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं, कंजंक्शन म्हणायचं. मराठीमध्ये त्याला उभयआयवी अव्यय असं म्हणतात. उभयआयवी अव्यय, उभयआयवी अव्यय असं त्याचं म्हणतात. त्याच्यानंतर द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्ट. क्राईज आउट म्हणजे ओरडणे, उद्गारवाचक. इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गारवाचक. त्याचं चिन्ह आहे बघा, उद्गारवाचक चिन्ह. ते चिन्ह दिलेलं आहे हार्कच्या नंतर पुढे दिले पहा. आय नीड अँड एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे मला काय करावं लागतं, उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी दाखवावं लागतं. थ्रो पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. आता शब्दांच्या एकूण 8 जाती या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याची उदाहरणं दिलेली आहे. शब्दांच्या किती जाती दिलेल्या आहेत, 8 जाती आहेत. एक आहे वहीमध्ये बघा, लिहून घ्या, नाऊन. त्याला मराठीमध्ये नाम असं म्हणतात. दुसरी शब्दाची जात काय सांगितली आहे, दुसरा अव्यय काय सांगितलेला आहे, प्रोनाऊन. प्रोनाऊन त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये सर्वनाम. त्याच्यानंतर तिसरा सांगितलेला आहे ऍडजेक्टिव्ह, विशेषण. ऍडजेक्टिव्ह विशेषण. चौथा सांगितलेला आहे वर्ब. वर्ब VERB. वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे त्याच्यातून आपल्याला क्रिया दर्शवली जाते, त्याला क्रियापद असं म्हणायचं. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब. त्याच्यातून काय दर्शवलं जातं, क्रिया कशा पद्धतीनं घडली, हाऊ थिंग्स आर डन द. ऍडव्हर्ब 10 म्हणजे आपल्याला क्रिया कशी घडलेली आहे ते याच्यातून सांगितलं जातं. त्याला काय म्हणायचं, ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. त्याच्यानंतर पुढचा आहे 6वा प्रेपोजिशन. प्रिपोजिशन PREPOSITION. प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. आपल्याला त्याच्यातून संबंध सांगितला जातो, संबंध दर्शवला जातो. रिलेशन त्याला काय म्हणायचं, संबंध दर्शक किंवा शब्दयोगी अव्यय. 7वा या ठिकाणी दिलेला आहे कंजंक्शन. कंजंक्शन उभयआयवी अव्यय. त्याचं काय काम आहे, जॉईन म्हणजे जोडण्याची क्रिया. जोडण्याची क्रिया करतोय. 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्या शब्दाने जोडले जातात त्यांना कंजंक्शन्स असं म्हणतात. ऑर, अँड अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर 8वा शब्दांची जात 8वी किंवा शब्दयोगी अव्यय 8वा काय आहे, त्याचं नाव इंटरजेक्शन. इंटरजेक्शन त्याला आपण उद्गारवाचक अव्यय असं म्हणतो. उद्गारवाचक अव्यय. INTERJECTION. इंटरजेक्शन्स त्याला उद्गारवाचक अशा पद्धतीनं आपण त्याला म्हणतो. लक्षात आलं हे सगळं. त्याच्यानंतर खाली एक डायग्राम दिलेला आहे बघा तुम्हाला. काय म्हटलंय बघा त्या ठिकाणी, द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स गिवन इन द पोएम. राईट ॲप्रोप्रिएट लेबल्स इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ द पोएम. या कवितेचा उपयोग करून किंवा मदतीनं तुम्ही हा डायग्राम या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा बघा. पहिलं खाली एकदम खालची फांदी जी दिलेली आहे तिथं नाऊन लिहिलं आहे बघा. नाऊन पार्ट ऑफ स्पीच, त्याच्या खाली नाऊन लिहिलेलं आहे. मग ते नाऊन 4 त्या ठिकाणी कवितेमध्ये काय काय आलेले आहेत, कोणते आलेले आहेत नाऊन
निळ्या अक्षरामध्ये कवितेच्या त्या पहिल्या सेकंड लाईनला बघा, सेकंड लाईन फील्ड, फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन ही 4 आलेले ते हिरव्यामध्ये लिहायचे त्या. त्याच्यानंतर वरती बघा प्रोनाऊन, 2 हिरवे गोल त्याला आलेले आहेत. प्रोनाऊन बघायचं त्यात कोणती प्रोनाऊन आलेले आहेत कवितेमध्ये, ही अँड सी ती त्या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे 4 अक्षरी बघा काय आलंय त्या ठिकाणी, वर्ब बघा, वर्ब, द वर्ब मीन्स ऍक्शन ते लाईन त्याच्या खाली बघा तिथं लिहायचं आहे रीड, राईट, जम्प अँड रन. वर्ब दिलं. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह लिहा, वरती 2 शेवटचं टोक आहे मधलं. ऍडजेक्टिव्ह कोणते ऍडजेक्टिव्ह आलेले आहेत बघा, ऍडजेक्टिव्ह मॅजिक अँड ब्रायडल कवितेमध्ये आलेले ऍडजेक्टिव्ह शब्द लिहायचे त्या ठिकाणी. डिस्क्राईब अ थिंग, मॅजिक अँड ब्रायडल. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला या खाली ऍडव्हर्ब आलेले आहेत. ऍडव्हर्ब्स कोणते आहेत ऍडव्हर्ब्स, क्विकली, स्लोली, बॅडली आणि वेल हे ऍडव्हर्ब. त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स, शोज रिलेशन ती लाईन त्याच्या खाली बघा, संबंध दर्शवणारे किंवा शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन्स इन अँड ॲट हे 2 आलेले आहेत प्रिपोजिशन, इन अँड ॲट. इंटरजेक्शन एकच आहे, हार्क. इंटरजेक्शन काय आलेलं आहे, एकच आलेलं आहे, हार्क. त्याच्यानंतर कंजंक्शन काय आहे बघा, कंजंक्शन 2 आहेत, ऑर अँड ही कंजंक्शन आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं ही कविता पार्ट ऑफ द स्पीच आहे. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ती कविता उजळती परत एकदा बघा. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describe a thing, a magic, as magic and wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverb tells, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways, sentence, words or phrase and phrase. The interjection cries out, hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the parts of speech. अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी आहे. या कवितेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि काही शंका असेल तर विचारा.